अशा पद्धतीचं त्यांचं सध्या पक्षात काम सुरू आहे। म्हणजे संघ आणि भाजपची आग्रही मागणी होती की हा मतदारसंघ भाजपला सुटला पाहिजे, परंतु आपल्या पक्षामध्ये दुसरं कोणी मोठं होऊ नये याकरता त्यांनी स्वतः त्यांचं वक्तव्य केलेलं आहे की हे तिकीट मी प्रतापराव जाधवांना मिळालं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न केले। त्याच्यामुळं त्यांनी माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये। बुलढाण्यातली जनता विकास आणि परिवर्तन मागते आहे, अशा धमक्यांना मी भीक घालत नाही। माझे आजोबा दिवंगत स्वातंत्र्य सेनानी उत्तमराव पाटील हे गांधीजीसोबत 1942च्या लढ्यामध्ये होते, चलेजावच्या चळवळीत होते, नानासाहेब पाटलांच्या प्रति सरकारमध्ये होते। मी उत्तमराव पाटलांचा नातू आहे, हे उत्तमराव पाटलांचं रक्त आहे। या देशामध्ये ज्यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपलं योगदान दिलं त्या कुटुंबामधून मी येतो। त्यामुळं अशी राजकीय दादागिरी कोणी जर करत असेल तर त्याला मी भीक घालत नाही, पण याची निवडणूक आयोगानं मात्र दखल घ्यावी आणि या आमदार महोदयावर योग्य ती कारवाई करावी याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे।